मराठा सर्वेक्षणात पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळा निर्माण झालाय। मराठा सर्वेक्षणात पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याची माहिती समोर येते। सर्वेक्षणासाठी दिलेल्या ॲपचे अनेक ठिकाणी सर्व्हर जे आहेत ते डाऊन झालेले आहेत आणि त्यामुळे हा मोठा खोळंबा झालेला आहे। पहिल्याच दिवशी ही स्थिती निर्माण झाली आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, मराठा सर्वेक्षणासाठी महापालिकेने अनेक कर्मचाऱ्यांना कामाला लावलेलं आहे, अनेक कर्मचारी ही कामं करताना दिसतात आणि पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। फक्त महापालिकाच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या हद्दीत अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण केले जाते खुल्या प्रवर्गाचं आणि मराठा समाजाचं। यासाठी जे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले, जे ऍप्लिकेशन तयार करण्यात आलंय ते गोखले इन्स्टिट्यूटनं बनवलेलं आहे आणि आता हे सर्वेक्षण पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालं। मात्र आता वेगवेगळ्या भागातून ज्या तक्रारी येत आहेत, जे ऍपचं सर्व्हर आहे ते डाऊन झालं, ऍप काम करत नाही, जी प्रश्नावली त्या ऍपमध्ये आहे त्यातली उत्तरं निवडताना अडचणी येत असल्याची माहिती समोर येते आहे आणि यामुळे जे सर्वेक्षणाचं काम आहे ते पहिल्या दिवशीच खोळंबल्याचं बघायला मिळतंय। तांत्रिक अडचण जी आहे ती निर्माण झाल्यानं हे सर्वेक्षण करताना मोठी अडचण निर्माण झाली आहे। महत्वाची गोष्ट अशी आहे की जे प्रगणक आहेत यासाठी सर्वेक्षणाची ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे त्यांच्या सगळ्यांना ठरवून दिलेला काही घरांचा आकडा आहे, तो पुढच्या 31 तारखेपर्यंत त्यांना सर्वेक्षणाच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडायची आहे। पण अशा पद्धतीनं जर जे ऍप सर्वेक्षणासाठी तयार केलंय ते चालत नसेल, त्यात तांत्रिक अडचणी येत असतील तर मग सर्वेक्षण कसं पूर्ण होणार, जो सॅम्पल साईज आकडा ठरवलेला आहे तो कसा पूर्ण होणार, असे अनेक प्रश्न आहेत। आणि या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वेक्षणाच्या या कामावर या अशा तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अर्थात ज्या प्रतिक्रिया येतील त्या काय असतील हे पाहणं महत्वाचं ठरेल, पण सर्वेक्षण करण्यासाठी जे ऍप बनवलंय त्यात जी तांत्रिक अडचण आली आहे त्यामुळे सर्वेक्षणात अडथळा आलाय, काम खोळंबलं हे नक्की आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, याचे काय पडसाद उमटतात आणि काय प्रतिक्रिया येतात ते पाहणं महत्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।